नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 17 सप्टेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र शततारका आहे. योग द्वितीय आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:21 ते 1:52 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:57 ते 12:45 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:24 ते 4:56 आणि यमगंड काळ सकाळी 9:17 ते 10:49 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी बरोबर युतियोग करणार आहे. बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे आणि गुरु बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ असताना चंद्राचा भ्रमण आहे. तिथेच असणारा शनी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचे जे मित्र परिवार असतील त्यांच्यावर भेटीगाठी होतील. काही उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये असतात ते छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद होऊ शकतील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. गुंतवणूक विचार करून करणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानी चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्या संदर्भामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कागदपत्री व्यवहार सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. घरातल्या व्यक्तींबरोबर की ज्या तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद होऊ शकतील. काळजी घ्या. एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या गुरुबरोबर केंद्रयोग करणार आहे. तृतीयातल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. काही चांगले इंट्युशन्स येऊ शकतील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे आणि लाभातल्या गुरुबरोबर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातला त्रास डोकं वर करू शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाचा आरंभ मात्र आजच्या दिवशी अजिबात करू नका. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला बुधाबरोबर तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. तुमच्या दशमातल्या गुरुबरोबर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदार छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. स्वतःच्या भावभावनेतील नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे.
व्ययातल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे, भाग्यातल्या गुरुबरोबर केंद्र करणार आहे. आरोग्याच्या संदर्भातली काळजी घेणं गरजेचं राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित खर्च होऊ शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुकीकडे ते लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर केंद्रयोग करणार आहे. लाभातल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले लाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर केंद्रयोग करणार आहे आणि दशमातल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे आणि षष्टातल्या गुरुबरोबर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु कामं पूर्णतः थोडं कठीण होऊन बसेल. त्यामुळे फ्रस्ट्रेशन थोडं जास्त जाणवेल. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे आणि पंचमातल्या गुरुबरोबर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद होऊ शकतील. तुमच्या आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोक्यावर काढू शकतील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन आजच्या दिवशी जाणू शकेल. काळजी घ्या. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम आजच्या दिवशी करू नका. वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंधात आणले जाण्याची शक्यता राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या बेसना चंद्राचा भ्रमण आहे. तिथे असताना शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर केंद्र करणार आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं छोटी किंवा मोठी त्या संदर्भातले निर्णय आजच्या दिवशी करू नका. तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या भावभावनांचा कल्लोळ आजच्या दिवशी जास्त प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या. थोडीशी मेहनत वगैरे जास्त होईल. फ्रस्ट्रेशन डेव्हलप होईल. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 17 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.